देखील आपल्या या स्पर्धेमध्ये पहिला सामना पाहिला होता. खानदास संघाच्या विरोधात खेळत असताना त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यानंतर मैदानावरती खरं तर हा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, अंतिम सामना पाहायला मिळेल. एका साईडला टीम सचिन निलवड माथेरान संघ स्वप्नील. आज माथेरान संघाचा विचार केला, वाईट कार्ड एंट्री मिळाली आणि अगदी वेळेवरती सामना खेळण्यासाठी प्रकाश दाखल झाला आणि तिथून प्रथमतः नाणेफेकी जिंकल्या. शतरक्षणाचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय वागेश्वर खैरवाड या टीमला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ओपनर ब्लास्टर आतमध्ये करता दाखल होत असताना एका साईडला आपण पाहू शकाल काशीनाथ आणि त्याला साथ देत असताना या स्पर्धेचे सर्व अर्थातच अशोकजी खैर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळत असतात. आज स्वतःचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय घरच्या मैदानावरती. खरं तर खैरवाडी गावचे मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये जोडला जातोय, कारण घरच्या मैदानावरती घरचा संघ कशा रीतीने खेळ करेल हे पाहणं त्यांना भरपूर महत्वाचं असेल आणि तेच पाहण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूला खरं तर खैरवाडी गावचे ग्रामस्थ मंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्यांच्या लूड गर्दी या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण पाहतोय. आज 5वा दिवस या स्पर्धेचा, उद्या अंतिम दिवस, मेगा फिनाले. उद्याच्या दिवसामध्ये प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतो पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिलं षटक हाताळण्यासाठी माथेरान टीमची एक्सप्रेस अर्थात संदीप वीर. पहिलाच बॉल यू मिस केला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती एस्ट्या वाकवल्या जात आहेत. गोल्डन डकची शिकार. फर्स्ट विकेट इन डाऊन टीम खैरवाडी संघ. काशीनाथ बॅक टू द डगआउट. तर बघा वांगणी गावचे दोन आदरणीय व्यक्तींचं आगमन झालंय. खरं तर नारायण अहवाली आणि महेश अहवाली या साहेबांना विनंती करते आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानपणे. त्याचनंतर दमदार व्यक्तींचं आगमन झालंय. खरं तर मोठे करंबली गावचे एक युवान होते पाहायला मिळतात. भाजपचे चांगुशेठ चौधरी या साहेबांचं आगमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपणा व्हायचं. बघा ओव्हर टू अमोल. थँक्यू सो मच. पहिला धक्का इथे खैरवाडी टीमला लागला जातोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षक आपण पाहत होतो नितीनच्या माध्यमातून. मात्र एका दाबीने श्री गणेश करत असताना खैरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना कोणत्या रीतीने खेळ करेल याच्यावरती देखील घरच्या प्रेक्षकांच्या नजरा जोर लागल्या जातील. कारण एक पाहुणा संघ म्हटला तरी चालेल, कारण आपण पाहतोय सचिन निलवड माथेरान संघ म्हटला तर खूप लांबवरचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका ऑन द कार्पेट समोर पाहायला मिळतोय. अजय बसमाला आपण पाहतोय कोणत्याही रीतीने चुका पाहायला मिळत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव आणि एका धावेने खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. संघ पुढे सरकत असताना टीम खैरवाडी संघ जाऊन पोहोचला. धाव फलकेवरती आता 2 आकड्यावरती. आता आमच्या समेत आपल्याला पाहायला मिळते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी अबाली, ज्यांचा आवाज आपण 4 दिवसांमध्ये ऐकला. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा गोड आवाज या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगला समालोचक करत आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा राईट मूव्हर द विकेट बॅटच्या मधोमध. मात्र यावेळी आपल्याला पाहायला मिळतो मिस टायमिंग शॉट. अजय बसमा क्षेत्ररक्षकाच्या वरतून ठोकला जातोय फटका सीमारेषच्या पलीकडं. मॅक्सिमम हिट 6 धाव्यांसाठी सीताराम गुटेच्या बॅट मधला ब्लास्ट पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच डीजे. पाहुण्यांच्या लोड गर्दी या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगोशेठ चौधरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं इथे शुभ आगमन त्यांचंही करूया. मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळी प्रत्युत्तर यू मिस. फलंदाज होतोय बाल दांड्या गुल केल्या जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम खैरवाडी टीमला लागला जातोय. फलंदाज सीताराम गुटे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आमच्या फलंदाजानं षटकार टोकला होता प्रकाश. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज संदीप वीरला आपण पाहतोय, ज्याच्या नावाची चर्चा सध्या रायगड भरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने किंजल्स ट्रॉफी गाजवताना आपण पाहिली होती. तोच खेळाडू आपण पाहतोय अर्थातच संदीप वीरला. त्याचनंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये मोठ्या संख्येने बोली या खेळाडूला प्रकाश लागली होती आणि तोच खेळाडू खरं तर आज जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना
सचिन एलोन माथेरान संघाचे एक्सप्रेस म्हणून चर्चेत असलेले हे नाव, ज्यानं मोठमोठ्या स्पर्धा अर्थातच गाजवल्या. केंद्रीय मंत्री चषकामध्ये हा संघ खेळला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने या स्पर्धेमध्ये उतरलाय. मात्र कोणत्या रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतोय. माथेरान संघाचा विचार केला तर बराच कालावधीनंतर या मैदानावरती खरं तर उतरलाय हा संघ आणि कोणत्या रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं. पंचांचा इशारा एसीडी वाईड, अतिरिक्त एक धाव आणि एका धावेनं संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय आता 9 या आकड्यावरती. 2 विकेट मिळवल्यात. गोलंदाज आपण पाहतोय संदीप वीरनं, डावकुऱ्याचा फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबन पारदीला पण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. कोणत्या रीतीने खेळ करेल, फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर उडवला जातं अलंड कार्पेट, मिडॉनच्या वरतून आपण चेंडू पाहायला मिळतो. सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावेनं टीम खैरवाडी संघ जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकानंतर तो 13 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकाचा उर्वरित खेळ संपला जातोय. जबरदस्त गोलंदाजी राहिली, चांगली फलंदाजी देखील आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. सीतारामन गोटेनं टेकलेला एक षटकार, त्याचनंतर पाहतोय बबन पारदीच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला. त्याचनंतर गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघाचा संघनायक अजय बसमाला पण आता पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. महाराष्ट्रभर चर्चेत असलेलं हे नाव, ज्यानं रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली स्वप्नील आणि आज पुन्हा एकदा नव्याने उतरला. बेस्ट प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीगची बाईक या खेळाडूच्या नावावरती राहिली आणि तिथून हे नाव खरं तर चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. रॅटम ओव्हर द विकेटनं अशोक साठे हा ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नॉज मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. नितीनला पण पाहिलं, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. फेकी खराब, त्यानंतर 2 धाबा. एका धावेनंतर आपण पाहायला गेलो तर 2 धाबा या दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिल्या. 2 धावेने संघ पुढे सरकत असताना संघ खैरवाडी संघ जाऊन पोहोचला. तो आता 15 या आकड्यावरती. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण मिसफिल्डिंग पाहायला होती आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो सीबीडी संघाच्या जयचा जेल सुटला होता आणि तिथून मात्र ज्या फलंदाजानं खेळी केली ते भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. तो सामना करता त्या फलंदाजाने जिंकून दिला होता. पुन्हा एकदा अजय बसमा रॅटम ओव्हर द विकेटनं हा ट्रॅकर पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडला जातोय. मात्र यावेळी संदीप वीर येतोय चेंडूवरती, सहजासहजी चुका करणार नाही. मोठा धक्का लागला जातोय. संघाचा सरसेनापती अशोक खैर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा. महत्वाचा फलंदाजी ते बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सलामीचा ब्लास्टर अशोक खैर बाद झाला. त्यानंतर काशीनाथ शून्यावरती बाद झाला होता. मैदानावरती आपण पाहतोय बबनला त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानावरती 9 नंबर 5 वरती रामदास उघडे या फलंदाजाला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू, मात्र इथून चांगली फटकेबाजी दाखवावी लागेल. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज आहे मी तर म्हणेन खैरवाडी टीमला, कारण ए पोल मधील सर्व संघ आपण पाहतोय आणि माथेरान संघाच्या विरोधात केलं असताना आता संघ अडचणीत सापडला. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत प्रकाश आणि त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी बबन पारदी आणि त्याला साथ देत असताना रामदास उघडे हे 2 फलंदाज. अजय बसमा पुन्हा एकदा गोलंदाज या रॅटम ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू रिलीज केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजीच्या वेळी संदीप वीरला पण पाहिलं होता गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये एक चौकार षटकार जरूर पाहिला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना अजय बसमाला पण पाहतोय. हे नाव खरं तर चर्चेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी इथपर्यंत पोहोचतात. सोशल मीडियावरती देखील प्रकाश विचार केला मोठ्या संख्येने फॅन फॉलोवर्स या खेळाडूचा आपण पाहतोय आणि यामागचं कारण त्याची चांगली खेळवृत्ती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये बऱ्याच कालावधीनंतर या मैदानावरती उतरलाय आणि वाईट कार्ड एंट्री देखील माथेरान टीमला मिळाली आणि तिथून कोणत्या रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं. समोर उडवला जातोय मिड विकेटला ऑलंड कार्पेट क्षेत्ररक्षक रामदास बसमाला पण पाहतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एकच धाव एका धावेने पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचेल.
खैरवाडी संघ 16 या आकड्यावरती. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपला जातोय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असणारा खैरवाडी संघ जाऊन पोहोचला त्या 16 या आकड्यावरती. त्यानंतर इथे सन्मान केला जाणार आहे पहा. सांगोशेट युवा कार्यकर्ता बीजेपी त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन. त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. करंबेली गावाचे एक दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच तरुणांसाठी त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर दत्ता भगत बल्ल्याचे वाडे उद्योजक त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर वैशाली महेश पारधी यांच्याकडनं सचिन येलन माथेरान टीमला शुभेच्छा. त्यांचंही करूया मनपूर्वक स्वागत. आज त्या घर बसल्या स्पर्धेचा एन्जॉय घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. बॅटशीट टॉपिश दीप एक्स्ट्रा कबडच्या वरतून फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली. दशरथ हा शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र वेगाने कन्वर्ट करत असताना या 2 धावेने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला. आता टीम 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. योगेश पारदे आलाय गोलंदाजी मार्गवरती. योगेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश गाठेमाळच्या मैदानावरती या गोलंदाजानं अक्षरशः रडवलं होतं, नाकीनळ आणलं होतं. त्याच्या विरोधात खेळत असताना त्या संघाला परळी संघाच्या विरोधात खेळत असताना आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला लॉंग स्टॉप रिझनला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा मिळतील. या 4 धावेने टीम खैरवाडी संघ जाऊन पोहोचेल धाव फलकेवरती 22 या आकड्यावरती. धाव फलकेवरती आता पाहत आहेत आपण. निश्चित पाहतो या षटकावरती आक्रमण अजय बसमानं कमबॅक करून दिलं होतं आणि तिथून जसं योगेश मैदानावरती गोलंदाजीवरती दाखल केला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर आज चौकार आपण पाहतो. रिव्हर्स अटॅम्प पटका भरपूर चांगला बॅटशीट टॉपिज पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रामदास सुगडा ऑन फायर. थँक्यू सो मच डीजे. 4 धावेनं संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 26 आकड्यावरती. फलंदाज देखील बाद झाले. अद्यापर्यंत 3 आपण पाहतोय. मात्र चांगली गोलंदाजी मित्र म्हणा अजय बसमाने केली होती आणि तिथून जसा गोलंदाज योगेश पारधी गोलंदाजीवरती आला त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात. रामदास सुगडाच्या बॅटमधनं सलग 2 चौकार पाहिल्या. त्यानंतर फिल्डिंग मध्ये थोडीशी विवरचना आपल्याला पाहायला मिळते. आता लॉंग स्टॉप रिझनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दशरथ पारधी अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचं जादूगर म्हणून चर्चेत असलेले नाव अर्थातच योगेश पारधीला पण पाहतोय. मात्र आता योगेश पारधीला कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं राहील. कारण रामदासना टोकलेला 2 चौकार यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मिड विकेटला उडवला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण अलोंड कार्पेट ओमकार पारधीला पण पाहतोय. एकदम कपलेट दुसरीची माग केली जाते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. एका धावीने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. आता ऑन स्ट्राईक एंडवरती ज्याने एक चौकार टोकला होता. एक चेंडू पेस केला होता. अर्थातच बबन पारधीला पण पाहतोय. नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. जिथून संघ अडचणीत सापडला होता तिथे चांगली सुरुवात रामदासच्या बॅटमधनं पाहिली. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या मैदानावरती खरं तर खेळत असताना खैरवाडी संघ आपण पाहतोय. एक चांगलं नाव मोठी स्पर्धा त्यांच्या नावाची आपल्याला पाहायला मिळतोय. वागेश्वर चषक ही स्पर्धा खरं तर चर्चेत राहील. 6 दिवसाची शृंखला मैदानावरती घडवली जाते. फार चांगली खेळपट्टी आयोजकांच्या माध्यमातून बनवली गेली. चांगला आयोजन नियोजन भरपूर चांगला ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हा ट्रॅकर होता उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अलोंड कार्पेट मिड विकेटला पाहतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचेल आता 28 या आकड्यावरती. सचिन येलोड माथेरान संघ म्हटला तर आमचे राजू दोऱ्या हे खरं तर नेहमीच सपोर्ट त्या संघाला करत असतात आणि एक चांगला पॅकर म्हणून हे देखील नाव त्यांचं चर्चेत. तब्बल 12 टी-शर्ट त्यांच्या माध्यमातून माथेरान टीमला देण्यात आला. आम्ही विनंती करू राजू दोरेला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या मंचावरती आपले मनपूर्वक सरसे स्वागत आणि चांगला खेळ त्याचा आपल्या माथेरान संघाचा चांगला खेळ आज खरं तर मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश पारधी या षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ बाकी ऑन स्ट्राईक एंडवरती. फलंदाज रामदास ज्याने 2 चौकार ठोकलेत तोच फलंदाज उजव्या हाताचा खेळाडू पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षण तैनात केलाय. दशरथला पण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी भरपूर चांगली कलेक्ट चांगलं करता आलं नाही. या मैदानावरती काय घडलं जातंय. धावचीतची संधी डायरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. धावचीतच्या स्वरूपात लागला जातोय धक्का क्रमांक 4. फलंदाज होईल बाद. बबन पारधी बॅक टू द डगआउट.
थँक्यू सो मच डीजे. तर इथे पाहुण्यांचा सन्मान केला जाणार आहे पहा. आम्ही प्रकाशजी बघतले यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते इथे पाहुण्यांचा इथोजित सन्मान करायचा आहे. चांगो शेट यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. करंबेली गावचे दमदार नेतृत्व बीजेपी कक्षाचे भाजपा पक्षाचे दमदार नेतृत्व अर्थातच चांगो शेट यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आम्ही प्रकाश भगत यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते इथे त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगलं नेतृत्व करमेली गावाची आणबान शान म्हणून चर्चेत असलेले हे नाव करतर आपण पाहतोय आणि त्यांच्यानंतर आपल्याला सन्मान पाहायला मिळेल. सन्मान असणारे पहा दत्ता भगत भल्ल्याची वाडी उद्योजक त्यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रकाश भगतला आम्ही विनंती करू की आपल्या पवित्र शुभ असते त्यांचा देखील इथे शुभ सन्मान करायचे. पाहुण्यांनी खरं तर वेळेत वेळ काढण्यास स्पर्धेला भेट दिली त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सहर्ष स्वागत करतोय. मोलाचं वेल आम्हाला या स्पर्धेसाठी तुमचं लाभलं. दत्ता भगत साहेबांचा शुभ सन्मान प्रकाश भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करत असताना पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. मॅच तितकीच महत्वाची रंगली जाते. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली चांगली गोलंदाजी संदीप पारधीच्या माध्यमातून राहिल्या मात्र एका धावेने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. 31 धाबा धावपलकेवरती. फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती सुरेश खैर म्हटलं तर प्रकाश 2017-18 मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडूला आपण पाहतोय. आता मात्र थोडासा बॅकफुट वरती असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगला खेळ त्याला इथे दाखवावे लागेल. शेवटचं षटक प्रगती पथावरती एक चेंडू पेस केला. एका धावेचं योगदान सुरेश खैरच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी राहिला. एका साईडला आपण पाहतोय ज्यानं चौकारांचा बोलबाला सध्या आपण पाहतोय तो रामदास उगडा ऑन स्ट्राईक एंडवरती. मात्र संदीप पारधी हा गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. एकही मोठा फटका अद्यापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. 3 चेंडू फेकून झाले 3 धावा खर्च केल्यात. अजून एक चौथा चेंडू फेकण्यासाठी फटका भरपूर चांगला स्वतःला झोकून दिला. या ठिकाणी खेळपट्टीवरतीने चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. बऱ्याच उशिरानंतर हा षटकार आपण पाहतोय आणि 6 धावेने संघ पुढे सरकेल. टीम खैरवाडी संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 38 या आकड्यावरती. थँक्यू सो मच डीजा. संघ अडचणीत होता स्वप्नील आणि आता मात्र अडचणीतून दूर करण्याचं काम केलं जात आहे रामदासच्या माध्यमातून. प्रमुख फलंदाज बाद झाला त्याच मात्र आपण पाहतोय काशीनाथ शून्यावरती बाद झाला. अशोक खैर मात्र बाद झाला होता आणि त्याच नंतर पूर्णपणे संघ अडचणीत सापडला होता. रामदासनं आक्रमण करण्यास सुरुवात केल्या. लॉंग ऑफला उडवला जातोय. अजय बसमाचं अप्रतिम शतरक्षण राहिला. जबरदस्त शतरक्षण आपण पाहतोय. तर म्हणेन 5 धावा मित्र म्हणेन वाचवल्यात. 4 धावा मित्र म्हणेन वाचवल्यात. मी RPL मध्ये मित्र म्हणे याच क्षेत्ररक्षकाला बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंटचा बाईक याच खेळाडूच्या नावावरती कशासाठी ओळखले जातं याचं खरं तर ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळालं. 2 धावा आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज संदीप पारधीला आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू रिलीज केला होता. गुड लेंथ वरती चेंडू फेकला जातोय. टप्पा पडला त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातोय. पहिल्या हाफ इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा टीम खैरवाडी संघाचा विचार केला. संघ जाऊन पोहोचला तो 41 या आकड्यावरती आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या टीम सचिन येलवण माथेरान टीमला त्या 41 धावा. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल ऐकूया मायक्रोफोन वरती प्रकाशजी भगत द व्हॉइस ऑफ करंबेली यांचा आवाज. तोपर्यंत देऊया RS DJ ला एक संधी.
बघा अतिथीवरती मंचावरती पाहुण्यांची उपस्थित झाले होते आणि इथे आमचे रवी दादा ते इथे स्पर्धेमधून रजा घेतात बघा. या स्पर्धेमध्ये आपण आलाच, खरं तर या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, तुमचं यथोचित मान सन्मान केला बघा. या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत. तर बघा नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा सीबीडी ठाकूरवाडी त्यांच्या विपक्षात लढेल. आपण पाहतोय खांडीचा पाडा. हा पहिला कॉल असेल टॉससाठी. मात्र दोन्ही टीम्सला विनंती असेल त्वरित टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूचा सामना केला. खरं तर जय बागेश्वर खैरवाडीच्या टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 40 धावा बनवल्यात. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 10 प्रति ओव्हर बनवल्या धावा. आता येणारे 24 चेंडू असते सेकंड पूर्वार्धामध्ये सचिन 11 माथेरानला इथे लक्ष असणार 41 धाब्यांचं. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. या सचिन 11 माथेरान टीमला विनंती करते थोडंसं आयोजकांना कोऑपरेट करा प्लीज. शेवटचा अंतिम सामना पाहू शकाल आपण. आयोजकांचा यजमान संघ उतरला होता. पहिल्या इनिंगमध्ये 40 धावा ठोकल्या. रामदास उगडाच्या मोबदल्यामध्ये चांगली फटकेबाजी पाहिली, एकट्यानं चांगली फटकेबाजी दाखवली आणि त्याच नंतर 41 धाब्यांचा सेट टार्गेट ठेवलाय. सलामीची जोडी रवाना झाली खेळपट्टीवरती. अजय बसमा आणि त्यांच्या सम्मेत पाहायला मिळतंय ओमकार पारधी हा खेळाडू पाहू शकाल. चर्चेमध्ये दोन्ही नावं पाहू शकाल. खूप चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्यामध्ये माहेर असणारा खेळाडू सांग पाहायला मिळतोय आपल्याला अजय बसमा. बघा अजय बसमासाठी इथे संधी आली बघा. 3 षटकार तर 3 चौकार लगवले. तर सचिन निरगुडा जांभूळवाडी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार बघा. चला ग्रीन सिग्नल पंचांचा येतोय. सेकंड पूर्वार्धाला सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आलाय आपल्या वागेश्वर खैरवाडी संघाकडनं सीताराम गुटे. ऑन स्ट्राईक वरती एक ताकदवर पण गुणवान खेळाडू अजय बसमा. पहिला चेंडू अजय बसमा. पुल्लार लेनचा स्वागत, वेलकम सीताराम गुटेचं पहिल्याच बॉल वरती श्री गणेश धाबांचा पाल मिळतील या स्क्वेअर लेगच्या वरतून. शानदार षटकार आले ठोक डीजे. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस. त्याच्यावरती चांगलं आक्रमक पाहायला मिळालंय अजय बसमा. फार मोठं हे नाव पाहायला मिळतंय आपल्या विभागामध्ये. सातत्यानं चांगला खेळ करत असतो. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि त्याचा अनुभव बघा. पहिल्याच बॉलवरती सहज रीतीने फक्त दिशा दाखवली अगदी बॅटच्या मधोमध आणि 6 धावा मिळाल्या. चेंडू हो यावेळेस बॅटची कडा लागण्याची शक्यता होती परंतु चांगली अपील झाली होती. असं वाटलं होतं की थोडस बॅटची कडा लागण्याची शक्यता होती या बॉल वरती. त्या पडल्यानंतर थोडासा इन्स्विंग चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ एसटी रक्षक बबनजी पारदीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एक डॉट बॉल. पहिल्या षटकार खाल्यानं चांगला कमबॅक करते बघा गोलंदाज सीताराम गुटे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती बघा. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय परंतु चांगला कमबॅक केला दुसऱ्या बॉल वरती. यावेळेस देखील अजून एक यस चांगली लाईन होती, चांगली दिशा होती या चेंडूला आणि अचूक टप्प्यावरती रिलीज केलाय चेंडूला. मिळेल अजून एक सलग दुसरा डॉट बॉल अजय बसमाला. चक्कीचा केलाय फलंदाजाला विचार केला. पहिलाच बॉल कुठेतरी लोवर फुलटॉस बॉल फेकला होता त्याच्यावरती आक्रमक 6 धावा मिळाल्या पहिल्याच बॉल वरती. आणि याच नंतर सेकंड राऊंडचा टॉस केला जातोय बघा. सेकंड राऊंडची पहिली मॅच एका साईडला खांडीचा पाडा आणि त्याच्या विरोधात सीबीडी बेलापूर संघ. ताकदवर संघ पाहायला मिळतील आपल्या दोन्ही टीम. यावेळेस शरीरापासून दूर चेंडू ठेवला. यस पंचांचा इशारा आला. यस इट इज अ वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते टीमची धाव. सचिन 11 मात्र टीमची धावसंख्या पाहायला मिळते 3 चेंडूपर्यंत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत धावा खर्च केला सीताराम गुटेनं 7 धावा. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती सलग 2 डॉट बॉल फेकल्यानंतर आता थोडसा दिशा भटकली गेली. गोलंदाज वाईट बॉल फेकला गेला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ओहो ग्लोस कमालीचा फटका लगावलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं. काशीनाथ बघत होता तिथे आणि इथे चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. कव्हर ड्राईव्हचा नजारा पाहायला मिळालाय. अगदी पॉइंटच्या वरतून ठोकलाय. शानदार चौकार अजय बसमाच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय.
चौथ्या बॉलवरती मोठा फटका आलाय, 4 धावा आल्या, तब्बल 11 धावा धावपलकावरती लागल्या सचिन 11 माथेरान टीमच्या. लक्ष सोपं असणं बघा, पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा होल्या आणि त्याच नंतर 60+ धावा झाल्या. आपण बघितलं प्रत्येक सामन्यामध्ये नजागत ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी थर्ड मॅन दिशेमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय, बाळा खैरनं अडवलाय चेंडूला आणि 3 धावा रोखू शकत नाही. याची त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट बघा आणि इथे मिळतील या 3 धावा. 3 धावा धावपलकावरती ऍड करू आणि धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. बिनबाद सचिन 11 माथेरान टीमची धावसंख्या पाहायला मिळते 14. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला. 14 धावा खर्च केल्या, 1 षटकार 1 चौकार, त्याच नंतर सिंगल डब्बाला प्राधान्य देण्याचं काम केलंय अजय भस्मानं. आता स्ट्राईक मिळालाय ओमकार पारधी या खेळाडूला. ऑन स्ट्राईक वरती इनॅक्शन मध्ये तुम्ही खेळाडूला पाहू शकाल ओमकार पारधी. शेवटचा अंतिम बॉल या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये. 41 धावांचं लक्ष असणं बघा सचिन 11 माथेरान टीमला. शेवटचा बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे काशीनाथ भगत पॉइंट मध्ये. आता चुकी होणार नाहीये, पहिला झटका लागलाय सचिन 11 माथेरान संघाचा. 0 धावसंख्येवरती ओमकार पारधी बॅक टू डग आउट. चला सेकंड राऊंडचा सामन्याचा टॉस केला जातोय, तर मी विनंती करतोय चांग्या कवटे या गावचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या माध्यमातून नाणेफेकी संपन्न केली जाते बघा. टॉस बॉक्स मध्ये एका साईडला खांडीचा पाडा संघ आणि त्यांच्या विरोधात सीबीडी बेलापूर संघ, दोन्ही ताकदवर संघ बघा. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. टॉस केला जातो टॉस बॉक्स मध्ये. टॉस जिंकला गेलाय खांडीचा पाडा टीमने. डिसिजन यस, दोन्ही संघाला भरपूर साऱ्या विजयाच्या शुभेच्छा असेल. नेक्स्ट सामना असणारा खांडीचा पाडा संघ त्यांच्या विरोधात सीबीडी बेलापूर संघ. खांडीचा पाडा ऑन द टॉस, फिल्डिंग फर्स्ट. यस, नेक्स्ट सामन्यासाठी दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या, 1 गडी बाद झालाय. 14 धावा धावपलकावरती सचिन 11 माथेरान संघाची धावसंख्या पाहायला मिळते अजय भस्मा बघा. पहिल्या बॉल वरती षटकार, त्याच नंतर सिंगल डब्बाला प्राधान्य देण्याचं काम केलंय. 1 चौकार आला, त्याच नंतर 3 धावा. नॉन स्ट्राईक एंडवरती लायला स्ट्राईक जशी मिळाली ओमकार पारधीला, पहिल्याच बॉल वरती बॅटची कडा लागली आणि पॉइंटच्या दिशेमध्ये काशीनाथ भगत होता. पॉइंटच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 विकेट आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. अंतिम बॉल वरती सीताराम गुटेनं चांगला कमबॅक केला बघा. 14 षटकार पहिल्या बॉल वरती आला, परंतु चांगला कमबॅक केलाय. नवीन गोलंदाज गोविंद कवटे, फटका चांगला यावेळेस देखील पॉइंटच्या स्वीपर कव्हरच्या मधून चाललाय चेंडू आणि ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू 4 धावा मिळतील बघा. पहिल्याच बॉल ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वीपर कव्हरचा खेळाडू होता बाळा खैर, त्या तिथून चुका पाहायला मिळाल्या त्या खेळाडूकडनं आणि या 4 धावा मिळाल्या अजय भस्माला. 4 धावेच्या मधून टीमची धावसंख्या पाहायला मिळते 18 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद सचिन 11 माथेरान टीमची धावसंख्या. 5 वर्षानंतर हा संघ उतरला या मैदानामध्ये. अगदी स्लिप गलीमध्ये अशोक खैरला होता, शरीर झोकता आलं नाहीये. 1 सिंगल मिळेल, सिंगलच्या साह्याने 19 धावा धावपलकावरती बघा. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करते, सहजतेने सामना जिंकू शकेल, परंतु चांगला खेळ राहिला आतापर्यंत. अजय भस्माचा विचार केला, जास्तीत जास्त स्ट्राईक वरती येतोय अजय भस्मा. पहिले आता सिंगल आले, दुसऱ्या बॉल वरती स्ट्राईक वरती आणलाय योगेश पारधी. कमालीचा फटका, अगदी व्ही शेप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. सुरेश जी खैर असतील त्या क्षेत्ररक्षणच्या डिपार्टमेंट मध्ये तिथे आणि त्या रिझन मध्ये होते आणि अगदी 1 धाव मिळेल तिसऱ्या बॉल वरती देखील. 20 धावा धावपलकावरती येणारे अजूनही भरपूर चेंडूचा खेळ बाकी असल्या 21 धावांची गरज अजूनही सचिन 11 माथेरान टीमला. स्विच इट, फुल टॉस बॉल वरती पंचांचा सिग्नल आलाय. येस, नो बॉल, बिमार बॉल. मिळतील या 7 धावा. थँक्यू. तर जय वाघोबा धामणीचे तर बघा गाडशेर चषकाची स्पर्धा खरं तर आपण पाहिली अमोल आपण त्यांच्या माध्यमातून. जय भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर आमदार चषक स्पर्धा पाहिली. जयवंत जुगरेचं आगमन झालंय, तर आपण देखील या व्यासपीठावरती काय फटका सजवलाय, जशात तसा आला तसा पाठवलाय. डीप फाईन लेगच्या वरतून शानदार षटकार अजय भस्माच्या बॅट मधनं सलग दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय.
पहिल्या बॉलवरती फुलर बॉल होता अगदी स्विच हिट केला त्यानंतर फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा षटकार. सामना पूर्णपणे खुला केला 31 धावा धावफलकावरती आणि ते हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. 2 धावेचा प्रयत्न 2 धावा बघा किती जोराने. पहिली धाव एवढ्या वेगाने घेतली की सहजरीतीने दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केलाय बघा आणि ते चित्र पाहायला मिळतंय खेळपट्टीवरती. या 2 धावेच्या मधून टीमची धावसंख्या पाहायला मिळते 35 धावा धावफलकावरती. 6 धावेंची गरज फक्त आता. या षटकामध्ये सामना फिनिश करतोय की काय अजय बसमा. यस डेफिनेटली काय फटका सजवलाय. नो लुक शॉट आणि ते डीप फाईन लेगच्या वरतून टोकला गेलाय. सामना फिनिश MS धोनी स्टाईलनं अजय बसमानं सामना फिनिश केलाय आणि विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा सचिन 11 माथेरान टीमला. आणि ते हार्ड लक यजमान संघ आपला आयोजकांचा संघ होता खैरवाडी संघ. चला आमच्या परम मित्राचं आगमन झालंय डॅशिंग जयवंत झुगरे या खेळाडूचा अष्टपैलू खेळाडू बघा सुपरस्टार गाडीश्वर संघाचा खेळाडूचं आगमन झालंय जयवंत झुगरे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं काय सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. वन साइड सामना